मागच्या रात्री इराणवर इतका जबरदस्त अटॅक केला, म्हणजे जशी आपली IIT NIT आहे एक मोठी म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ह युनिव्हर्सिटी, म्हणजे भारतामध्ये जी टॉप म्हणजे तिथले जे विद्यार्थी असतात ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आणि स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करण्यासाठी ओळखली जातात. अशी युनिव्हर्सिटी इराणची फोडली आणि तिथं असणारी मानवी हानी पण बऱ्याच प्रमाणात झाली. आणि दुसरी गोष्ट की तिथल्या आसपासच्या ठिकाणावर पण त्यांनी बंबार्डमेंट केलं इस्रायल आणि अमेरिकेनं. आणि दुसरी गोष्ट इराणच्या नैसर्गिक रिफायनरी किंवा नॅचरल जे रिसोर्सेस आहेत जिथं निघतात तिथं पण त्यांनी बंबार्डमेंट केलं. आधीच इराणनं सांगितलं तुम्ही जर अशा प्रकारचं कोणताही बंबार्डमेंट आमच्या इथं केलं किंवा आमच्या एनर्जी प्लांटवर केलं तर तुमचं काही खरं नाही. आणि इथे तर मानवी हानी झाली, किती झाली काय झाले याचं अजून काय प्रत्यक्षित पुरावा आलेला नाही. पण त्याच रात्री इराणनं परत फेड म्हणून इतका जबरदस्त वार तेल अवीव म्हणजे इस्रायलच्या राजधानीवर केला. तेल अवीव म्हणजे आसपासची मोठी मोठी सिटी आहेत तिथं केला की थाड पेट्रोटिक नंतर ना आयरन बीम हे सिस्टमसुद्धा त्यांनी थोडं प्रमाणात जाम केलं. काही इंटरसेप्ट केले मिसाईल त्यांनी, पण क्लस्टर बॉम्ब नंतर ना बॅलिस्टिक मिसाईलनं म्हणजे पिन पॉईंट ॲक्युरेसी सोबत त्यांनी तिथं हल्ला केला आणि जबरदस्त उडवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट कुवेतला त्यांनी सांगितलंच आधी, कुवेत इराणच्या जवळ आहे, जवळ असून कुवेतला सांगितलं तू जर तुमचे हवाईपट्टी किंवा तुमची जी जमीन आहे जर अमेरिकेला आमच्या विरुद्ध काम करण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी द्याल तर तुम्हाला सुट्टी देणार नाही, म्हणजे तुमचं काही खरं नाही. आणि कुवेतनं एवढं सांगून सुद्धा कुवेतनं ते त्यांची हवाईपट्टी वगैरे अमेरिकेला दिली, म्हणजे B-1 B-2 जे बॉम्बर आहेत त्यांना उडण्यासाठी दिली. कुवेतचं पण एक जबरदस्त म्हणजे हाय सिक्युरिटी मानलं जाणारं विमानतळ बऱ्यापैकी नष्ट केलेलं आहे इराणनं. तिथं बंबार्डमेंट केले, काही मिसाईली इंटरसेप्ट पण केलेल्या आहे त्याने, पण काही रडार फोडली त्यांनी. दुसरी गोष्ट की एक अमेरिकेचं तेल वाहू म्हणजे हवेत तेल भरण्यासाठी एक विमान असतं ते विमान त्याने नष्ट केले. आणि जबरदस्त आता जिथाने सौदीवर पण हमला झालेला आहे, म्हणजे सौदी अरेबवर पण जबरदस्त म्हणजे बंबार्डमेंट चाललं आहे. त्यांच्या एका मेन रिफायनरी आहे ती पण उडवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं जे कुवेतमधून 17-18% आपल्याला LNG म्हणजे जो आपण गॅस वापरतो जे शहरांमध्ये जे पाईप थ्रू येतं LNG, त्या LNG प्लांटवर त्यांनी अटॅक केला. जबरदस्त नुकसान झालंय. याचा परिणाम असं होणार आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मोन जरी उघड झालं तरी नंतरच्या वेळेस गॅस मिळणं अवघड होणार आहे. कारण का तर हे मोठे LNG प्लांट वगैरे बनवायला 15-15 वर्ष लागतात. आणि तुम्ही जर असं करत असाल तर तुमच्या आपसात वारंवार युद्धाच्या पातळीवर ह्या गोष्टी होत असतील तर पुढं मोठं संकट येणार आहे. अजून ह्या प्रकारच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी मी तुम्हाला सांगत जाईल स्टे ऑन झिगझॅग SK.